कामत यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। 5 दिवस ओलांडल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत। राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात वाढ करावी या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नाधवडे येथील ग्रंथपाल रवींद्र राजाराम कामत यांनी कराडमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे। 5 दिवस ओलांडले असून त्यांची प्रकृती खालावली आहे। त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, तरी ते उपचार सोडून पुन्हा आंदोलनस्थळी आले असता गोंधळ उडाला आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ परिसरात शुक्रवारपासून कामत यांनी हे उपोषण सुरू केले आहे। शासन फसवणूक करत असल्याचा दावा करत ग्रंथालयाचे अनुदान वाढवल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा कामत यांनी दिला आहे। राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी होत आहे। यासाठी राज्यातील विविध ग्रंथालयाच्या प्रतिनिधींनी यापूर्वी शासनाला निवेदने दिली। 3 वर्षांपूर्वी मंत्री स्तरावर याबाबत बैठक घेण्यात आली होती, मात्र त्यानंतरही राज्य शासनाने ग्रंथालयाच्या अनुदानात वाढ केलेली नाही। याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू करण्यात आले आहे। दरम्यान राज्याच्या विविध भागातील ग्रंथपालांनी आंदोलनास हजेरी लावत कामत यांच्या उपोषणास पाठिंबा दिला आहे। शनिवारी मुंबई ठाणे परिसरातील ग्रंथपालांनी आंदोलनास हजेरी लावत दिवसभर धरणे आंदोलन केले। त्याचप्रमाणे कराड तहसीलदार, प्रांत आमदार व ग्रंथालय सचिव सुभाष राठोड यांनी या प्रश्नांसंदर्भात उद्या मंत्रालयात मंत्री विनोद तावडे व सचिवांसमवेत बैठकीसाठी यावे असे आवाहन आंदोलनकर्त्यांना केले आहे। मी सुभाष राठोड, प्रभारी ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई। ग्रंथालय चळवळीच्या अनुषंगाने गेली अनेक वर्षापासून ग्रंथालय कार्यकर्त्यांची, ग्रंथालय सेवकांची निवेदनं, मागणीच्या स्वरूपात अनेक निवेदनं संचालनालयाला प्राप्त झालेली आहेत। प्रामुख्याने त्यांच्या 4 मागण्या आहेत। एक माझी एकच मागणी नाही सर, तुम्ही दुसऱ्यांच्या मागण्या इथं घेऊच नका, संघाचा इथं विचारच करू नका, फक्त आपली एकच मागणी आणि फाटा फोडू नका, वाईट बदला फाटा फोडायला एकच मागणी। हे सगळे कर्मचारी आहेत, तुम्हाला कुणाला वेतन श्रेणी पाहिजे आहे आता त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने जे काही निवेदन वगैरे प्राप्त झालेले आहेत ते आम्ही वेळोवेळी शासनाला आम्ही सादर केलेलं आहे। शासन मंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली वेळच्या वेळी त्यांच्या बैठका झालेल्या आहेत। तर एक संचालक म्हणून मी त्यांना या उपोषणापासून प्रवृत्त व्हावं यासाठी मी त्यांना इथं विनंती करण्याला आलो आहे आणि तातडीची बैठक म्हणून उद्याच माननीय आपले जे सेक्रेटरी आहेत विजय सौरव त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवली आहे उद्या 12 वाजता। तर बैठकीचे यांचे काय 4-5 प्रतिनिधी येतील। उद्या काय बैठकीमध्ये काय चर्चा होईल त्याप्रमाणे काही फलित होईल असं मला वाटतं। त्यांची एकच मागणी आहे। किती दिवसापासून यांनी मागणी तुमच्यापाशी तुमच्याजवळ किती दिवसापासून मागणी आलेली आहे यांची की आमची अशी मागणी मान्य करा? नाही, मागणी अनेक वर्षापासूनची आहे। हा, मागणी अनेक वर्षापासून, तर मग ती पास का होत नाही? यांना आज उपोषणापर्यंतचा जो पर्याय यांनी निवडला आहे, अजून का विलंब केला आहे? अनुषंगाने त्याच्या अगोदर पण मंत्री महोदयाला तुम्ही तत्काळ बैठक वगैरे तातडीत सगळी एका माणूस 4 दिवस 5 दिवस एक उपोषण करून जोपर्यंत दवाखान्यात जात नाही तोपर्यंत प्रशासनानं असं धरलंय का की जोपर्यंत माणूस हे होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, असा काय विषय आहे का? नाही, उपोषणाच्या आधीपासून आमची प्रक्रिया सुरू आहे। उपोषणाच्या आधीपासून त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे, सगळं प्रशासनाला पत्र दिलेलं आहे, जिल्हा प्रशासनाला पत्र दिलं आहे, सेक्रेटरीला पत्र, मंत्री महोदयांना पत्र दिलेलं आहे। तुम्ही उपोषणापासून परावृत्त व्हा, तुमच्या मागणीच्या अनुषंगाने शासन वेळच्या वेळी बैठका घेतलेला आहे। अशा प्रकारचे प्रयत्न आहेत आणि निर्णय हा शासन घेत असतं। संचालक म्हणून हा प्रशासन आहे, घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी हा प्रशासन म्हणून संचालक करत असतो। सार्वजनिक ग्रंथालय आर्थिक अडचणीत सापडलेले आहे। भविष्यात जर सार्वजनिक ग्रंथालय चळवळ टिकवायची असेल कोणत्याही परिस्थितीत या शासनानं त्यांना अनुदानात वाढ करणं गरजेचं आहे। आपल्या शासनाबरोबर बऱ्याचशा बैठका झाल्या, फक्त 15 दिवसाचं आश्वासन दिलं, परत काही बैठका घेतल्या नाही। मुख्यमंत्र्यांची भेट आपली होऊ शकली नाही, म्हणजे बऱ्याच प्रकारे प्रयत्न केले पण मुख्यमंत्री साहेब भेटले नाही किंवा भेट दिली नाही त्यांनी। त्यामुळं
मुख्यमंत्री साहेबांची भेट व्हावी म्हणून संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या श्रीचरणावरती मी बसलोय. मी आमरण उपोषण करतोय. कोणत्याही प्रकारे अनुदान तिप्पट झाल्याशिवाय आणि ते बजेटची कॉपी माझ्या हातात मिळाल्याशिवाय मी आमरण उपोषण मागे घेणार नाही. कितवा दिवस आहे आजचा? चौथा दिवस. मग तुम्हाला कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट वगैरे दिली का आंदोलनासाठी? जे साहेब आले जातात, हे राज्याचे प्रमुख, आपल्या ग्रंथालय चळवळीचे प्रमुख ग्रंथालय संचालक म्हणून सुभाष राठोड साहेब आहेत, ते आलेले आहेत. शिव सातारा डॉक्टर कैलास शिंदे, साताऱ्याचे शिवसाहेब, कराडाचे प्रांतसाहेब, कराडचे तहसीलदार, आपले जिल्हा आमचे सातारा जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे साहेब परवा पण आले होते, आज पण आले. आमदार, बरेचसे आमदार आले, बऱ्याचशा आमदारांचा फोन आला आहे, खासदारांचा फोन आला आहे. आनंदराव पाटील साहेब काल आले होते, आज बाळासाहेब पाटील आले होते. थोड्या वेळाने महाराज येणार आहेत. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा हे आहे. आणि बऱ्याचशा आमदारांनी उद्या विधानसभा सुरू होताना तिथे आपण ह्या प्रश्नावरती सुरुवातच हे करणार आहे असं सांगितले. आजचा चौथा दिवस आहे. एवढ्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तुम्हाला भेट दिली. कोणी तुम्हाला आश्वासन वगैरे काय दिलं का नाही? तुमच्या मागण्या पूर्ण होतील नाही तर काय? माझे शासनाकडे मागणी आहे, मुख्यमंत्र्यांची भेट व्हावी आणि मुख्यमंत्र्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या साक्षीनं, स्मृतीस्थळाच्या साक्षीनं मला सांगावं की येत्या बजेट अधिवेशनामध्ये तुमचं अनुदान तिप्पट करतो. पण ते त्यांच्याकडे काय नाही, फक्त प्रशासन माझ्यावरती दबाव आणते. प्रशासन मला भेटलेलं आहे, भेटतंय, ते माझ्यावरती दबाव आणतं आहे की तुम्ही उपोषण मागं घ्या. पण भारतीय संविधानानं जे मला अधिकार, न्याय हक्क मागण्यासाठी मला जे अधिकार दिलेले आहेत ते मला माहिती आहेत. एक नागरिक म्हणून माझे काय अधिकार आहेत ते मला माहिती आहेत. महात्मा गांधीजींच्या पाठोपाठ अण्णा हजारेंच्या रूपानं जे आंदोलन चाललेलं आहे आणि त्याच आंदोलनाचा मी उपयोग करतो आहे. त्यामुळं माझ्यावरती जबरदस्ती करून माझं आंदोलन, आमरण उपोषणचं कोणी थांबवू शकत नाही. ही संविधानानं त्यांना हे दिलेलं नाही आहे. यापुढे अजून तुम्ही किती दिवस मग तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही जोपर्यंत बजेट 2019चं बजेट अधिवेशन आता चालू होते उद्यापासून 25पासून. माझ्या माहितीप्रमाणे 27 तारखेला बजेट फुटतं आहे. त्या बजेटची कॉपी माझ्या हातात मिळाली. जे कोण मला उपोषण सोडायला ज्यांनी यायचं आहे, मग शासन येऊ दे किंवा प्रशासन येऊ दे, त्यांनी ती बजेटची कॉपी बरोबर माझं उपोषण सोडायची विनंती करायला यायचं आहे. त्यावेळी मी सोडेन. ठीक आहे.